झाल्या सगळ्याच्या तयाऱ्या. गाड्या येतच ना आता. मोहन कुठं गेला? फोन करणं म्हणा त्याला एक वेळा. बोलवून घे म्हणा गाड्या. वाजले ना 6:30 वाजले ना. कुठे मोहन? कुठे झोपलाच आहे? उठव त्याला. आणि राकेशचं केलं सगळं? त्याला तयार करा पटपट. शांताबाई, बाबा, आई, बाबा, चला ना नाश्ता करून घ्या ना. पटपट नाश्ता बनला आहे. पोहा बनवला मी पटकन. चला नाश्ता करून घ्या ना. प्लेट. नाश्त्याचं ठेवू नको बाई बिंदू. आता काही बनवू नको. बनवलं असं तर तसंच झाकून राहू दे. आणि आता नाश्ता देऊ नको कोणाला. नाश्ता करत बसतील मग. ते चिवडा आहे ना, काल चिवडा बनवला ना आपण. तो चिवडा घेऊन घे. पोत्यामध्ये भरून घेऊन घे तो चिवडा. तिथं जाऊन खाऊन घेऊन येतं. गाडीत खाऊन घ्यायचा. त्याला भूक लागन तो. नाश्त्याचं ठेवू नका. आता पटपट आंघोळा करा. पटपट तयार व्हा. हो, होऊन राहिला ना बाबा. आंघोळा चालू आहे. दोन्ही बाथरूम मध्ये आंघोळा चालू आहे. म्हटलं ज्या बाकी इकडे आहे तर नाश्ता करून घ्या म्हटलं, उभे राहिल्यापेक्षा. असं म्हटलं मी. ज्याला करायचं आहे त्याला आपल्या हातानं घ्या म्हणा करून घ्या. चालावं घ्यावं करू नका कोणाला. आपल्या तयारी करा पटपट. आणि ती बॅग भरली काय ते पाय पहिले. हो बिंदू, भरली आहे ना बॅग. ते बॅग बाहेर काढून ठेव बरं. नाही तर ते बॅगच बोलून जाऊ आपण. ते तर आहे बाबा. आई बॅग तर आहे म्हणा. बाहेरच ठेवली आहे. त्याचा काही वांधा नाही. भुलत नाही. माई बॅग सगळी बॅग आहे तिथंच आहे. उचलून नेवायचंच आहे. आपली बापूजीची शेरवानी गी कोट गी तिथंच आहे. मग ठीक आहे. राकेश कुठं गेला? बसून त्याला नायनोरा करून घेऊन त्या आंघोळीला पाठवून दे. आणि तयार करून दे त्याला. नवरदेव करून दे त्याला. या ना मग सगळे 5 जणी करून घेऊ. काय आहे कसं आहे तर. मोहन कुठं गेला? मोहन नाही का घरी? फोन करणं म्हणा त्याला गाडीवाल्याला. 7 वाजता 7:30 वाजता ये म्हणून अजून एक वेळा. ते कायले घरी आहेत? ते तर गेले ना. हार न गजरे आणायला गेले. ते 6 वाजताच तर गेले. ते नाही आहेत घरी. गुट महाबीन आज हार न गजरे ते जरुरीच आहे. मदन कुठं गेला? आंघोळ करून राहिले ते. बरं ललिता, आंघोळ झाली म्हणजे त्याला सांग बँड बाजावाल्याला फोन करून दे म्हणा. हो मामाजी सांगतो. शेवड्या टाकणं जराशा उकडाले. आता देवाने लागण का राकेशले? आता असतं नाही आता बाई. रातच्यानं बी शेवड्या दिल्या तो खाल्ल्यास नाही. डाळ भात खाल्लं ते ना. आमाय कसं आहे माय पोरगं? काही समजतच नाही का हो त्याला? सांग ना समजावून जरासं. तिखट खावं नाही लागत म्हणून. हळद लागल्यावर काऊन खाल्लं त्यानं? काय होते वहिनी? खावं लागते. काही होत नाही. ते नियम ते मोरे काय आहे ते तुमचं जुनं राहू द्या म्हणे. असे म्हणे ते. द्या म्हणे मला वरण भात द्या म्हणे मला. हो तर मग दिलं बा वरण भात दिलं. हो तर आता रातच्यानं खाल्लं तर खाल्लं. आता नको खाऊ देऊ त्याला वरण भात. आणि पोहा घ्या देतो नको त्याला. ते शेवड्या उकडू टाक दे. शेवड्या उकडू टाक आणि साखर दूध टाकून दे त्याला जरासं खावायला. तिथं मंडपात जेवजो म्हणा जे जेव्हाच आहे ते. आणि त्याच्या डोक्यावरून नाही टाका लागून शेवड्या जराशा. जाय उकडाले मानून दे शेवड्या जा. हो आत्याबाई मानून देतो शेवड्या. श्रावण मग कांता देन त्याची बी आंघोळ गिंगोट करून. झोपलाच आहे ना शांताबाई? झोपू दे त्याने. उठला म्हणजे देतो बातच करून त्याचा. कुठं गेली हो बाई शांताबाई? तू आई गी मोठी आई गी करा म्हणा आंघोळा. हो करतेत ना. आता दोन्ही बाथरूम रिकामे नाही. एका बाथरूम मध्ये गौरी मैसून अण्णा तीन गेली आहे. आणि एका बाथरूम मध्ये हे गेली आहे मदन. आता रिकामे झाल्या म्हणजे करतेत. हो करा बाई. पोट करा बाई. 8 वाजता निघायचं आहे आपल्याला घरून. तू झाली आंघोळ? हो माहित झाली बा आंघोळ. आपण उठल्याबरोबरच आंघोळ केली मी. आता फक्त साडी गिडी नेसायची आहे. तयार करायची. तयार व्हायची आहे बस. घ्या मग करा पोट. नाही तर साड्या नेसायला तुम्हाला टाइम लागते. आम्हाला नाही लागत. मला नाही लागत टाइम. इकून खोसली का तिकून खोसली झालं. आताच्या पोरी बारीला लागते टाइम साड्या घालायला. हो आपलं नाही बाई. घे मग करा पटपट जा. हो झालंच आहे भाऊ. झालंच आहे. आपला 10 वाजेपर्यंत आपला स्वयंपाक रेडी होते. काही येते तुमचे पाहुणे तर बसवा पता ना. जेवण द्या पंखा बसून ना. झालं काय बस आपलं. हा बरं ठीक आहे. चल भाजी किती आहे? आपण काय म्हणून राहिलो? सगळं झालं म्हणतो. सगळं झालं. आपलं रेडी आहे सगळं. काही आपल्याला पाहायची गरज नाही. आपल्याला 10 वाजता आपला स्वयंपाक रेडी होती. अरे बा पोटावर हात मग फिरवतो. पहिले हे भजे वडेच तोडून राहिले काय? मग शिडे होऊन जाईल ना. मग ते थंड होऊन जाईल ना. ते वेळेवर तडजा ना. पहिले काय आहे ते भाज्या गिज्या ते गुलाबजामुन गिते बनवलं का नाही बनवलं ते बनवून ठेवून द्या पहिले. मग भाज्या गिज्या कढी वरण गिरण मग आपल्याला गरम करता येते. हे भजे वडे हे तात्काळ तव्याच्या तव्यात तळायला लागते. ते गरम चांगले लागते. अरे बाबा हो सगळं झालं. काय सांगू आता. सगळं झालं. भाजी वरण कढी भात गुलाबजामुन जलेबी सगळं झालं. आता हे भजे वडे तळायचे आहे फक्त. आणि पोया रांधायचे आहे. मग झालं सगळं. गुलाबजामुन आपण रातचेच बनवून ठेवले. हो अरे हो गुलाबजामुन रातचेच बनवून ठेवले. मग हे काय आताच थांबून जा. आताच नको. हे तळणं हे कोण सांगितलं तुम्हाला भजे वडे तळाले आतापासून? आम्ही बसलोच होतो. हे भाऊ आले ना म्हणायला लागले करा पट काय बसले आहे. काय ना तुला तेवढे नाही समजत काय? ते भजे वडे आपले ते गरम चांगले लागते. यायले कोणतं लग्नामध्ये येवाचं अक्षित टाकाले. पाहुणे आल्यावर बी भजे वडे तळले असते तर जमलं असतो. काय ना तू बी जरासं विचारून काम करत जाय. तर बापू मग वेळेवर मग नाही झालं तर मग कुठं धावा तुम्ही? म्हणून मी म्हणलं आता झाल्यावर काय बसता तुम्ही पटपट करून घ्या. आणि मग लागन तर त्या वेळेवर तुम्हाला गरम देवायचं आहे का? तुमच्या पाहुणे आले तर वेळेवर अजून तेलामध्ये टाकून द्यायचा म्हणा. गरम झालं गरम. हो भाऊ आम्ही करून देईन ना. आम्ही अजून गरम करून देईन ना. अजून दुसऱ्या तेलामध्ये टाकून देईन. खास तेलामध्ये नाही. आपण दुसऱ्या तेलामध्ये टाकून ठेवू आणि मग अजून गरम वाढू.
चला मग ठीक आहे, आता तोडूनच राहिले तर घ्या, करा पटपट उरकवा पटपट, पोया घ्या, रान्नं सुरू करून द्या. किती वाजता येणार आहे तुमच्या पाहुणे मंडळी वरात? किती वाजता देवाला बसणार आहे? लग्न काही लागणार आहे? लग्न लागते 11:30 वाजता, 12:30 पर्यंत लग्न संपन्न होते. आपल्याला पावणे 1 वाजता आपल्याला पंक्ता बसवायच्या आहे, त्यानुसार करून ठेवा तुम्ही. बस आम्हाला काय मग, आम्ही तर 11 वाजता सुरू करून देतो पोळ्याला, होऊन जाते 1 घंट्यात, दोन घंट्यात. बरं करा मग तुमच्या हिशोबानं, पण पावणे 1 वाजता पंक्ता बसते. चल बरं नाना, तिकडे चल. हो बापू चला, आता पाहते करते ते. ये पाय आता आली पार्वती. किती वेळचं आम्ही वाट पाहून राहिलो व पार्वती. काय बापा पार्वती, लवकर जाऊ. आता 11:30 वाजता लग्न लागन ना, आपण काय 12 वाजता चालतं काय फक्त जेवाले? हा काय वेळेवर लागते काय व विमलाताई? लग्न काय वेळेवर लागते काय? 11:30चं लिहिलं आहे पत्रिकेमध्ये, ते 2 वाजता आणि 3 वाजताच लागते. आणि जेवणाची गोष्ट ते 4 वाजताच भेटते. म्हणून आपलं आरामानं जावा. काय घाई गडबडी नाही एवढं. नाही पार्वती, शांताबाईचा फोन आला होता कालच. हा पोराचा बाप म्हणते का टाईमवर लग्न लागलं पाहिजे, तर तुम्ही लवकर येऊन जा म्हणे, अशी म्हणे शांताबाई. म्हणून तर केली मी पटपट तयारी. आणि विमलाताईला बी सांगून दिलं होतं, विमलाताईने बी पटकन तयारी केली. हो तर मला काय माहित, मला नाही सांगितलं तुम्ही. आणि बाकीचे अजून ते इंदिरा आहे, ते अजून कोण आहे हो अजून? कमला ह्या गेल्या का त्या? कमलाचं तर खरं नाही, ते नाही येईन. पण आणि हे इंदिरा, त्या दोघी नंदा भाऊजा त्या गाडीवर जातील. आपलं काय फक्त आपलं गाडी घोड्याचं काम आहे. गाडी भेटन तेव्हा जाऊ म्हणून तुला घाई करत होतं. तू आली मोठ्या आरामानं. काय मोठी काय तयारी केली तू ना तर? अहो काय करू हे पिंकी, पाय बरं, हे नाही घालत ते नाही घालत. 4 ड्रेस उतरून ठेवले, हे नाही चांगलं दिसत ते नाही चांगलं दिसत. अशा केस करून दे, तशा केस करून दे. एक रिबिन बांधून देतो तेच मस्त आहे. नाही आता तसं नाही पाहिजे तिले, आता असे पाहिजे. हे असं दिलं करून. आमाय असं केलं काय आता? हा रिबिन बाजूला लावली काय? हा चांगलं दिसते ना. आता मोठी झाली पिंकी, तर मोठी झाली आता. आवा पिंकी मोठी झाली तू. मग लहानच राहू का काकू? मी सगळे मोठे होऊन राहिले ना, मी लहानच राहू काय? नाही तू कायले लहान राहतं? वय ना मोठी, वय ना, लवकर मोठी व्हा. सगळे मोठे होऊन राहिले तर वय मोठी व्हा. काय गंगा काय करू बापा, काय सांगू. आज जमतेम किती वर्षाची? 8 वर्षाची झाली. हा 3रीतच आहे तर अशी वागते का दोषी झाली का 15-16 वर्षाची? असं नाही पाहिजे मुले, तसं नाही पाहिजे मुले. बापरे अव माय बापा, आजकालचे लेकरच तसे आहे हो पार्वती. काय करतो, 3 वर्षाचं लेकरू नाही ऐकत, घुम करते आपल्याला. मग हो चला आता पटपट चला, आपण तिघ्याचा मांगरलो. चला पटपट 10-10:30 वाजता लग्नात पोहोचलो पाहिजे. हो चला. आणि त्या घरचा माणूस ते येईन म्हणे वावरातूनच. वावरात गेले पाणी सोडतो म्हणे पराठीले, आणि तिकूनच येतो म्हणे. मग हा माईचे बी तसेच म्हणे येतात. मग माणसं टिकून येते. चला आपण पटकन. भाऊ कुठे आहे? बाबा भाऊले बोलवा ना पटकन. नाही नोरा करून घेऊ संधीचा. बसले आहे दोघे माहिले की. हो ना, असं तिकडेच बस, असं तिकडेच कोणतं काम करत. कुठे हो बाई? भाऊ कुठे आहे? काय माहित बाई. हो सण तिकडेच. पाय ना दे ना आवाज. हो ना तिकडे, हो ना समोर. जण तिकडे पाय ना, त्या स्वयंपाका इकडे तिकडे असं तर जाण बोलावून पटकन. थंडी लागून राहिली. पोरीला हळद लावली आहे, तिला थंडी लागते असं. हो ना पटकन आपलं नाही नोरा करून मोकळं होऊन गेलं. ते तयारीत लागली असती. आम्हाला भाऊ आले, त्याला विचारा, त्याला माहित असं. कुठं आहे हो भाऊ? कुठं आहे? हा त्याला बोलवा ना पटकन. इथं नाही नोराले थांबले आहे म्हणा. बोलवा ना कुठं आहे तर कुठं गेले तर. अरे बाई इकडेच तर आले. मला चाल तिकडे स्वयंपाकाकडे होतो आम्ही दोघे. मला चाल कोण म्हणलं ना, इकडेच तर निघले होते. आले नाही का इकडे? त्या बापूचं बी मला काही समजत नाही माझी भिंत. इकडे चाल म्हणते ना, जाते कुठं? इकडे आलेच तर नाही भाऊ. ना बोला बरं पटकन. ते कुठं गेले तर? इथं नाही नोरा आम्ही बसलो पालतोच आमचे कामधंदे सोडून. हो पाहतो बाई, कुठं गेले तर पाहतो, आणतो धरून. हा ना बा लवकर ना. तिकडे झाले बापू. कुठं गेलते बापू? तिकडे गेलतो मी मंडपाकडे. मंडपाचं गेट कसं लागलं कसं नाही ते पावले. तुला चाल म्हणलं होतं ना नाना मामा ये म्हटलं होतं ना. तू इकडून सुटला निसटलं तू. काय बापू, तुमच्या मागं होतो मी. आणि तुम्ही कोणीकडे निसटून गेले तर मला समजलं नाही. मी तुमच्या मागं येऊन राहिलो, इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही तिकडे फाटका तिथं गेलते का गेटवर? काय नाना काय करतो बा, काय कुठं चालतं कुठं पाहतं. मागं ये म्हटलं होतं तुले. इकडे कसा काय पोहोचला तू? भाऊ आता राहू द्या, कोणी कुठं पोहोचलं. बरोबर जागेवर पोहोचले दोघे जण. या बरं भाऊ, बसा बरं पाटावर बसा बरं. अजून राहिलं काय रे अजून? आता पाटावर बसणं. आता मी कायले पाटावर बसू? सोडा ते. पटपट करा तयार आहे पटपट. 8:30 वाजून गेले. निघाले नवरदेव निघाला तिथून. निघाली वरात. आपलंच वाच राहीन. माय बाई हो काय हो, निघाले का हो? आला होता का फोन तुम्हाला? हो फोन आला होता म्हणे. निघूनच राहिलो म्हणे. निघूनच राहिलो म्हणे म्हणजे
ते तयाऱ्या झाल्या ना, निघूनच राहिले होते ना. मग आपल्याला कुठं निघा लागते. एवढा आता या इथं बसा, इथं एवढा नायनोरा करून घ्या न बस. आंघोळ्या आमच्या सगळ्याच्या झाल्याच आहे. बस नवरीले तयार करणं आहे. राहू द्या तो नायनोरा की राहू द्या, पटकन आंघोळा करू द्या त्याला. कसा का भाऊ तू बी बस ना. आता 2 डब्बे 5 डब्बे तुझ्या डोक्यावर टाकायला काय होऊन राहिलं तुला? गोष्टी केल्यापेक्षा बस इथं. ते जरुरी राहते, ते महत्वाचं राहते. ते एवढं करून घे आणि बस मग हिंडत राहा. हिंडाचं काम आहे का बाई? लग्नाचं काम आहे ना. कुठं हिंडू? हिंडावचं म्हणता? भाऊ बसा बरं पटकन. बसा पटकन, 4 डब्बे टाकू द्या अंगावरून आणि मग आंघोळा घे करून घ्या. बसा ना हो बापू, बसा ना. काऊन टाइमपास करता? बरं बा घ्या, करा पटपट. काय करता नाना? तू तिकडे पाय बरं. तेज पाय, तेज बरोबर बनलं का नाही बनलं. तिकडे ते नावं घेऊ लिहायचं ते पाय तिकडे. जाय बरं, उभा नको करू इथं. हो बरं बरं बापू, पाहतो. बसल्या का हो? बाकीच्या गेल्या का गाडीत जाऊन बसल्या काय? हो बाई, सगळेच बसले जाऊन गाडी. मै आई, मै मावशी, सून, लेकरं सगळे जाऊन बसले गाडीमध्ये. आपण आता नवरदेव घेऊन चला आता. हो काय, चांगलं केलं. ललिता हो बिंदू ते जाऊन बसली का गाडी? घरातच आहे ललिता. साडीच घालून राहिली, घंटाभरापासून साडीच नाही जमून राहिली तिले. घ्या पटपट घ्या, उरकता ठेवा. म्हणूनच काही करून राहिले होते बाबा. बरोबरच आहे बाबाचं. आपण 7:30 वाजता म्हटलं निघातं, 8:30 वाजून गेले, नवरदेव वाजून निघाला नाही. घ्या बिंदू, घे पटकन. काय उभी आहे तू? घे पटकन आरती गिरती वाढ आणि घे नवरदेवाला गाडीत बसव पटकन. अहो ललिताचं वाच आहे ना, तिचीच तर वाट पाहून राहिलो आम्ही. ते म्हणून अजून मला टाकून दिलं. राहू दे तिले राहू दे. मदन घेऊन येईन एकटा. चला आपण, चला नवरदेवाला तर घेऊन चला. एक गाडी आहेच मागं, अजून पाठवतोच अजून गाडी एक. तेव्हा येऊन जाईल ती ललिता. मस्त आहे भाऊजी तुम्ही तर. म्हणजे मी वापसच्या गाडीत येऊ काय? नवरदेवाची वहिनी होय म्हणतो. हा, मी नवरदेवाच्याच गाडीत जाईल. घे बिंदू, घे पटकन. करा आता, चला पटकन. एवढा टाइम ललिता? ये इकडे पटकन. आता किती वेळची साडी घालून राहिली होती तू? पटकन करावतो. हो तर 10,000ची साडी होय म्हणतो. 10,000ची साडी अशी तशीच नेसून घेऊ काय? जमी नाही बरोबर पटकन. मग महागाची साडी होय, किती भारी भरकम आहे. 10,000ची साडी होय म्हणलं मी घेतली मादेराच्या लग्नासाठी. हो 10,000ची साडी घेतली. आता तूच मटक जो. घे पटकन. ये इकडे समोर चल. काय म्हणलं आता बाई? काय म्हणता? काय नाही झाली म्हणलं तू 10,000ची साडी नेसून, तर ये इकडे. दोघे जणी आरती करा, दोघे जणी काढा नवरदेव. हो येतो आता बाई, येतो. झालं असं तयारी. चला पटकन आता येऊनच. आता पोहोचतेच, आता 1 घंट्यात पोहोचतेच आता नवरदेव. वा बरं पटकन तयार. जसं नवरदेवाला जसं त्याने बोलावलं तसं गेलं पाहिजे. हो झालंच आहे बाई, झाली तिची तयारी. कल्पना देख तो हो गया ठीक, सब अच्छे से हो गया ना? बस दीदी बस हो गया. अभी ऐसा ही रहने दो. सही है. अभी वो तो बासिंग तो वो दूल्हे का निकाल के इसको बांधेंगे. सही है मस्त तैयारी कर दी. अच्छा हुआ कल्पना तू जल्दी आ गई, नहीं तो बस मेरी तो वाट लग जाती. क्यों ऐसा क्यों बोल रही तू काजल? क्यों वाट लग जाती तेरी? अरे क्या करूँ कल्पना, मैं कल मैंने पार्लर वाले को बोला कि 9 बजे नहीं 9 बजे तू आ जाना. हाँ आज फोन करके बोलती है कि मुझे टाइम लगेगा. देख फिर तूने कड़क से बताया नहीं होगा कि तू 9 बजे आना ही चाहिए. अच्छे से बताती तो. अरे मैंने कितने बार बोला उसको कि 9 बजे तू आना, 9 बजे तू आना. आज फोन करके बोल रही है कि मेरा प्रॉब्लम हो गया है तो मैं 11 बजे आती हूँ. अब देख 11 बजे आएगी, कब मेकअप कराएगी? मेकअप के लिए कम टाइम लगता है क्या? 2 घंटा लगता है. हाँ ऐसा दाव पानी कर दिया उसने. देख तू आ गई टाइम पे तो तूने मेकअप कर दिया, नहीं तो बस तो ऐसे ही काली पीली लगती फिर, दुल्हन जैसी दिखती ही नहीं. ठीक है चलेगा, अभी कोई ना कोई तो आना ही था ना. मैं आ गई, अभी अच्छा सा मेकअप कर दिया तेरा, मस्त लग रही है. अभी वो बासिंग बाकी है खाली, बस अच्छी लग रही है मस्त.